विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोहे यांनी आज महिला आयोगाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आजी माजी सदस्यांची बैठक बोलावली आहे। मात्र या बैठकीत विदर्भ आणि मराठवाड्यातील माजी सदस्यांना निमंत्रण न दिल्याने नाराजी व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे यापूर्वी आयोगावर सदस्य म्हणून काम केलेल्या डॉक्टर आशा मिरगे, आबा पांडे, यशोमती ठाकूर आणि डॉक्टर विजया बागडे यांना बैठकीसाठी बोलावण्यात आलेच नाही। याच पार्श्वभूमीवर माजी सदस्य डॉक्टर आशा मिरगे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। नमस्कार, मी डॉक्टर आशा मिरगे, माजी राज्य महिला आयोग सदस्य। आज सकाळपासून त्या विधान भवनात होणाऱ्या मीटिंग बद्दल असं आहे की मला बोलावलं नाही म्हणून मी नाराज आहे। नाही, मला बोलावलं नाही हा विषय नाही, परंतु विदर्भातल्या 11 जिल्हे आणि मराठवाड्यातले 8 जिल्हे यातल्या कुणालाही बोलवलं नाही। चंद्रपूरची विजया बांगड, नागपूरच्या नीता ठाकरे आणि आभा पांडे या माजी राज्य महिला आयोग सदस्य, अमरावतीच्या ज्यांनी महिला बालविकास मंत्री म्हणून, कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलेलं आहे त्या यशोमती ठाकूर, या कोणालाही या मिटिंगला बोलावलेलं नाही, हा माझा आक्षेप आहे। आणि मग माझ्या भावड्या मनाला प्रश्न पडतो की काय मुंबई, नाशिक, पुणे इथेच महिलांवर अत्याचार होतात, विदर्भातल्या महिलांवर अत्याचार होत नाहीत? आणि काय महिलांवरच्या अत्याचारांची उत्तरं शोधण्याची, धोरणं बनवण्याची समज ही तिकडच्याच समाजसेविकांना आणि राजकारण्यांना आहे, विदर्भातल्या कोणाला नाहीये? खरोखर सांगता सगळेजण मान्य करतील, सत्ताधारी सुद्धा मान्य करतील की मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या महिलांवरच्या अत्याचाराचा बाज हा वेगळा आहे। मराठवाड्यात 100 रुपयासाठी बाई मारली जाते, विदर्भात गल्ली गल्लीत हुंडाबळी होतात। आत्ताच हिंगणघाटला ज्या पद्धतीने पेट्रोल टाकून महिला जाळल्या गेली 2 वर्षा अगोदर, सांगा मुंबईत किती वर्षा अगोदर असं झालं होतं? म्हणजे आमच्यावरचे अत्याचार वेगळे आहेत, मग आमच्या अत्याचारांची उत्तर सुद्धा हीच लोक शोधणार? कुठं नेऊन ठेवलाय आमचा महाराष्ट्र? आणि मुख्यमंत्री मात्र नागपूरचा। खरंच खेद वाटतो आणि मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करेल की कृपया विदर्भाला इतकं हलक्यात घेण्याची गोष्ट करू नका। तुम्ही विदर्भ वेगळा झाल्याशिवाय लग्न करणार नव्हते, आम्हीच पाहिलं टीव्हीवर, आणि आता काय करताय? महिला आयोगाच्या बैठकीत विदर्भ आणि मराठवाड्यातील माजी सदस्यांना निमंत्रण न दिल्याने आता या भागातील महिलांच्या प्रश्नावर कोण आवाज उठवणार असा सवाल उपस्थित होत आहेत। या बैठकीच्या आयोजनावर आणि निमंत्रणाच्या पद्धतीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे।